हर हर महादेव. आपण नेहमी महादेवाच्या मंदिरात जातो. आपण पाहिले असेल की महादेवाच्या मंदिरात, कोण्याही मंदिरात आपण गेल्यावर महादेवाच्या शिवपिंडीवर तसेच महादेवाच्या मूर्तीवर हा नाग असतो. या नागाचे काय महत्त्व आहे व हा नाग या मूर्तीवर का असतो, यामागे अनेक आध्यात्मिक आणि पौराणिक कारणे आहेत. चला आज आपण जाणून घेऊया. साप हा प्राण्यांमध्ये भयंकर आणि घातक मानला जातो, पण महादेव त्याला आपल्या गळ्यात अलंकारासारखा धारण करतात. याचा अर्थ त्यांनी मृत्यू, भीती आणि विष यावर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. साप आपली काट टाकून पुन्हा नव्याने जन्म घेतो, त्यामुळे तो कालचक्र आणि अमरत्व याचे प्रतीक मानला जातो. महादेव महाकाल असल्याने साप त्यांच्या गळ्यात आहे. साप सहज चिडत नाही, पण जर त्या त्रास दिला तर तो विषारी होतो. हे महादेवाच्या स्वभावाशी जुळते. ते शांत, संयमी आहेत, पण अन्याय झाल्यास ते रुद्र रूप धारण करतात. योगशास्त्रात सापाला कुंडलिनी शक्ती म्हणतात, जी मानवी शरीरातील मूलाधार चक्रात वास करते. महादेव योगेश्वर आहेत, त्यामुळे ही शक्ती त्यांच्या अधीन आहे. महादेव निसर्गाशी एकरूप आहेत. साप, बैल, वाघ, कात, गंगा हे सर्व त्यांचा भाग आहेत. याचाच अर्थ जीवात शिवाचे अस्तित्व आहे. या सर्व कारणामुळे महादेवाच्या गळ्यामध्ये हा साप असतो. हर हर महादेव.